गणेशा देवाला गुळाचे लिंपण, जे मनी चिंतीन सिद्धी जावो. अनेक स्त्री वाङ्मयांपैकी ओवी हे स्त्री वाङ्मय आपल्या भावना त्या त्यावेळी प्रकट करण्यासाठी निर्माण होत गेले. जेव्हा सुचेल तेव्हा ती गायली गेली. एकीची बघून दुसरीने आणि ऐकून पाठांतराने ती जतन केली गेली. त्यामुळे एकच कोणी लिहिलेला नाही असा अपौरुषेय गुरुमुखी पाठांतराने पुढे पुढे चालत राहिलेला काव्य प्रकार आहे. पुष्कळशा ओव्या 3.5 चरणी तर काही ओव्या 4 चरणी असतात. ह्या नियमाखेरीज म्हणायला जमली की चरणाचा विचार न करतासुद्धा भाव प्रकट करण्यासाठी जमेल तशी म्हटली जाते. पूर्वी दिवसभर घरात ओव्या गायल्या जात. तो घरातील स्त्रियांचा विरंगुळा होता, कारण स्त्रिया फारच कमी वेळा बाहेर पडत. त्यामुळे ती त्यांची करमणूकसुद्धा होती. श्रमाचा ताणही कमी होत असे. ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी मूळ संस्कृत भगवद्गीता त्यावेळेच्या रूढ मराठी भाषेत म्हणजे प्राकृतात करताना भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी सर्वांना आणि स्त्रियांनासुद्धा सहज समजावी म्हणून ओवीचा वापर केला. ओवीचा जन्मकाळ केव्हाचा असेल असा विचार करता सर्वात जुना उल्लेख 12व्या शतकात मानसोल्लास उर्फ अभिलाषार्थ चिंतामणी या राजा सोमदेव यांच्या ग्रंथात ओवी स्त्रीणातु कंडेन असा सापडतो. परंतु ह्या काव्याच्या गोडव्यात बोलायचे तर पोटातून ओठावर आली हा तिचा जन्मकाळ. बदलत्या काळाप्रमाणे ओवी म्हणण्याचे प्रमाण कमी झाले. त्या लुप्त होऊ नयेत म्हणून त्याचा संग्रह करण्याचे मनात आले. नमस्कार, मी विजया दत्तात्रय पटवर्धन, पूर्वाश्रमीची आशा परांजपे. ओव्या लुप्त होऊ नयेत म्हणून संग्रह केला. त्याचे पुस्तक काढ असा बऱ्याच मैत्रिणींचा आग्रह असतानाच गीता परांजपे या मैत्रिणीने मात्र पुस्तक काढण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यामुळे ओव्या संकलनाचा खरा उद्देश साध्य होऊन आपणा सर्वांना त्या सहज उपलब्ध झाल्या आणि जिवंत राहतील. ओव्यांच्या संग्रहाचे नाव ओवीत गुंफलेले जीवन. या पुस्तकाची पहिली आवृत्ती ऑगस्ट 2013ला प्रकाशित झाली. आता दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन 5 डिसेंबर 2024 या दिवशी झाले. त्या प्रकाशनाच्या वेळी श्रीमती वनिता परांजपे म्हणजे गीता परांजपे यांनी या ओव्या कशा गाव्या याबाबत कुणाला फारशी माहिती नाही म्हणून त्या ओव्या गाव्यात असे ठरवले. त्याप्रमाणे मी आशा पटवर्धन परांजपे आणि माझ्या मैत्रिणी सौ सुनीता गोगटे, सौ वैशाली गोगटे, सौ सई ठाकूर देसाई मिळून गाऊन गुगल आणि मोबाईलच्या जमान्यात यूट्यूबवर उपलब्ध करून देत आहोत. आपल्याला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा ही विनंती.